त्या जतचं नाव अबाधित राहिलं होतं. मग फडणवीसशाहीमध्ये जतचं नाव बदलण्याचं षडयंत्र का चालू आहे? काही कोल्हेकोळी करणारी मंडळी काल गेल्या आठवड्यापासून म्हणतात हे राक्षस आहेत म्हणून हे देवभूमीला विरोध करतात. पण आम्ही देवभूमीला विरोध करत नाही तर फक्त जतच्या नावाची छेडछाड करू नका एवढंच आमचं आव्हान आहे. काही मंडळी म्हणतात हे विकासाच्या आड येत आहेत. देवभूमी नाव करून विकासाच्या आड येणं कसला प्रकार आहे हा? तुम्ही उंदीरा एमआयडीसी करतो म्हणला, इथं उपस्थित असल्या कुणीही विरोध केला नाही. तुम्ही आरटीओ कार्यालय करतो म्हणलं, तिथं उपस्थित असल्या कुणीही विरोध केला नाही. तुम्ही प्राणी संग्रहालय करतो म्हणलं, इथं उपस्थित कुणीही विरोध केला नाही. तुम्ही आता विमानतळ करण्याची घोषणा केली आहे, त्यालाही कुणी विरोध केला नाही. आमचं स्वागतच आहे, आम्ही तसं करतो. कारण तुमच्या मध्ये तुम्ही जतचे लोकप्रतिनिधी जतच्या हिताचे निर्णय घ्यावा आणि तुमच्या चांगल्या निर्णयासोबत प्रत्येक जतचा नागरिक पक्षीय मतभेद सोडून इथं तुमच्या सोबत आहे. पण खबरदार, तुम्ही जतचं नाव बदलण्याचं पाप करत असाल तर तुमच्या आयुष्यातील सोनेरी पान हे जत आहे. तुमच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीनं तुम्हाला अनेकदा नाकारलेलं आहे. पण या जतनं तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा गुन्हा लावण्याचं काम केलंय आणि तुम्ही त्या जत समृद्ध करण्याऐवजी त्या जतचं नावाची छेडछाड करण्याचं महापाप करताय. तर तुम्हाला कळकळी या जतकरांच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे, तुमच्या आयुष्यातलं सोनेरी पान फाडू नका. हे जत कसं अजून सक्षम होईल, तुमच्या सत्तेच्या माध्यमातून जत समृद्ध कसं होईल, इथली आर्थिक सुबत्ता कशी येईल, इथली प्रशासकीय कामकाज कशी होतील आणि या तालुक्यातील प्रामुख्याने मागणी असलेल्या जतचं विभाजन यासाठी प्राधान्य का तुम्ही जत देवभूमी करण्यासाठी खोटी प्रतिष्ठापनाला लावावं लागलाय? तुम्हाला खरंच प्रतिष्ठापनाला लावायचं असेल तर जतचं विभाजन करण्यासाठी प्रतिष्ठापनाला लावा. तुम्हाला खरंच प्रतिष्ठापनाला लावायचं असेल तर इथला पाणी प्रश्न आज घडीला 9 ऑगस्ट रोजी या तालुक्यातील गिरनार तलावाखेर सगळे तलाव कोरडे खणखणीत आहेत. आज या तालुक्यातला द्राक्ष बागायतदार म्हैसा योजनेचं पाणी कधी येतं म्हणून आज अजून बघतोय. पाणी जतच्या शिवेवरून मंगळवार सांगोल्याला चाललंय आणि आमचे महाशय जतची देवभूमी करण्याची प्रतिष्ठापनाला लावून बसले. आज या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आमचा जतकरांचा विचार आहे. तुम्ही बरेच वेळ जतला खोटे आश्वासन दिलेले, या जतनं बऱ्याच वेळा तुम्हाला ताकद दिलेले, पण तुमच्या सत्तेच्या काळामध्ये जतचं नाव बदलू नका. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जतमध्ये कमळ फुललेलं आणि त्याच्या उपकाराची परतफेड जतच्या नावात छेडछाड करू नका. आज तुम्ही सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, त्या निमित्तानं आज आम्ही जतकरांच्या वतीनं तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आणि जतचं नाव बदलण्याचं महापाप करू नका एवढंच आवाहन करतो आणि जतच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या. मूलभूत प्रश्नासाठी प्रतिष्ठापनाला लावा. मग ते जतचं विभाजन असेल, पाणी प्रश्न असेल, अनेक बरेच प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. एवढेच कळकळीच या मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करतो. अन्यथा